पोरांनो नमस्कार. तर आज आपण 2026 आणि 2024 मग ते जिल्हा पोलीस असो, कारागार असो किंवा चालक पोलीस असो किंवा SRP असो, मी असं 2026मध्ये जवळजवळ 55 प्रश्नपत्रिका घेऊन मॅथ आणि रिजनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता हे घटकवाईज मी प्रश्न काढलेले आहेत. म्हणजे कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येतात आणि घटकवाईज का काढले, कारण की तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला पेपरची काठिण्य पातळी त्या घटकावर कोणत्या अँगलनं प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, आपण जर सोपं केलं मग कठीण प्रश्न कसे सोडवायचे. म्हणून अभ्यास करत असताना पहिला प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. पहा, तर असेच जवळजवळ 2-2.5 हजार प्रश्न 2024 आणि 2026 असं जवळजवळ मी 125 का 150 प्रश्नपत्रिका घेऊन प्रत्येक घटक वाईज आता संख्या ज्ञानवर 255 प्रश्न तयार झालेले आहे 2024 आणि 2026. आता पहा, संख्या ज्ञान या घटकावर लातूर असू बघा 8 प्रश्न आहेत. आपण त्या घटकाला इझी घेतो, काही नाही, सोपं आहे. तर आज आपण असाच आता मी काय करणार आहे, एका व्हिडिओमध्ये 25, 30, 20, 15 असे प्रश्न सोडून देणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नांची लेवल कळावी आणि त्या दिशेने तुम्ही अभ्यास करावा, हा माझा उद्देश आहे. तर आज आपण 2026मध्ये नफा आणि तोटा या घटकावर किती अँगलना आणि कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर आज आपण पाहू. आता प्रश्न पहा, जर 2,500 रुपयांची वस्तू 30% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती म्हणतो. आता हा प्रश्न तुम्हाला 10 सेकंदात सोडता आला पाहिजे. आता काय करा, तुम्हाला मी सांगतो, जर 10% वाढ म्हणलं 110 करायची, 10% कमी म्हणलं 90 करायची. जर त्यांनी सांगितलं 20% वाढ 120 झाली, 10% कमी म्हणलं 80 झाली, 30% वाढ 130 झाली, इकडं 70 झाली. या अँगल असा अभ्यास चालू ठेवायचा. म्हणजे एखादं मान प्रमाणभूत मानावं लागतं. त्यासाठी आपल्या भारतामध्ये 100 हा मान प्रमाणभूत मानण्यात आलेला आहे. आपण कोणतीही गोष्ट, मग तुमचा नफा तोटा असू किंवा तुमच्या शिकडेवारी असू, आपण 100 घरी धरावं लागतं त्या वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत. तर त्यांनी सांगितलं बघा 30% तोटा झालेला आहे, मग 100 किती झाला रे, 30 म्हणजे 70%. मग त्यानं आता लक्षात ठेवा, इथे जर विक्री किंमत तुम्हाला एक मी पॉईंट सांगतो, जर विक्री किंमत विचारली छेदाच्या ठिकाणी 100 यायला पाहिजे. मग इथे तोटा हो किंवा तुम्हाला या ठिकाणी नफा हो, तुम्हाला विक्री किंमत म्हणलं तर 100 खाली आलं पाहिजे छेदाच्या ठिकाणी. जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी किंमत काढा म्हटलं 100 वर आलं पाहिजे. मग इथं काय आपल्याला सांगितलेलं आहे, विक्री किंमत किती, मग किती आहे रे, मग तुम्हाला मी सांगितलं विक्री किंमत म्हणलं तर 100 खाली आलं पाहिजे. मग 2,500 रुपयावर किती करायचा, तिरकस गुन्हा करा, इथं करा 2,500 गुणिले 70 भागिले 100 1 2 1 2. बघा 25 7 पावणे 200 आणि इथला 1 0 म्हणजे बाळांनो या ठिकाणी आपली विक्री किंमत आली 1,750 रुपये. हे पर्याय क्रमांक 2 उत्तर बघा. आणि धुळे जिल्हा पोलीस 2026मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता हा प्रश्न सोपा आहे, समजलं. चला पुढील पहा. छापील किमतीवर 20% सूट असेल तर एका वस्तूची किंमत 44 रुपये आली तर त्या वस्तूची छापील किंमत किती म्हणते. तर त्या वस्तूची छापील किंमत बघा, एखादा बुक आहे, आता माझ्याकडे 2 बुक आहेत. आता माझी छापील किंमत 750 रुपये आहे. मी काय करतो 50%, 40%, 60%, गोरगरीबाला 80% देऊन टाकतो. म्हणजे मग माझी खरेदी किंमत किती असणार, म्हणजे मला ते पुस्तक तयार करण्यासाठी किती खर्च आलेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे मग 100 वर छापील, आता आपण 100 जर इथं 80% असेल
तर त्यानं सांगितलेलं आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर त्या वस्तूची छापील किंमत किती किती आहे रे 44, बरोबर आहे. 100 किती, मग 44 गुणिले 100 भागिले 80. आता एक काम करा, 20 100, 20 सक्क म्हणजे 20 चोक 80, 20 चोक 80. मग 4 1 4, 4 1 4, 4 1 4. मग इथं झाले 92. 11 गुणिले जर 5 केलं, 11 5 55. तर मला सांगा, तर त्या वस्तूची छापील किंमत बघा 55 रुपये आहे. किती आली? 55 रुपये. समजलं? चला पुढं. ₹1400 खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे शेकडा 20 नफा झाला, तर वस्तू केवढ्यात विकली? म्हणजे इथं आपलं काय सांगितलंय, विक्री किंमत काढा. आता इकडे लक्षात ठेवा, तुमचा खर्च असू, तुमची दलाली असू, तुमच्या आडत असू, तुमचा वाहन खर्च असू, हा खरेदी किंमतमध्ये प्लस करायला पाहिजे. म्हणजे कुठं, म्हणजे कोणतेही तुमचा जेवढे वाहतुकीसाठी खर्च आला असेल, तुम्ही कुणाला टक्के म्हणजे दलाली दिली असेल, मग तुमचा काय जे खर्च झालेला आहे हे खरेदी किंमत प्लस करावे लागतात. मग आपण आता एकूण खरेदी किंमत जर बघितलं, इथं बघा 1400 आणि प्लस 200, बघा एकूण त्याची खरेदी किंमत झाली बघा 1600. किती झाली? 1600. मग किती झालं आहे रे? शेकडा 20. म्हणजे 100वर जर 120 झाला असेल, तुम्हाला काढा काय सांगितलं, विक्री किंमत. मग तुम्हाला मी सांगितलं होतं 100 खाली आलं पाहिजे. मग तर 1600 रुपयावर किती? मग बरोबर 1600 गुणिले 120 भागिले 100. 1 2 1 2. आता वरी 160 आणि 12 राहिले. 12 0 0. 12 सक्कम 72. 72ला 2. हातचार किती आले रे? 7. 12 1 12. 12 आणि 7 19. मग त्याची विक्री किंमत 1920 रुपये आली. आहे का? बघा हे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर बघा. हा प्रश्न विचारला लातूर पोलीस 2026 मध्ये विचारण्यात आलेला आहे. चला पुढील पहा. जर 16 सायकलची किंमत 29,200 रुपये आहे, तर अशा 7 सायकलची किंमत किती? यवतमाळ जिल्हा पोलीस 2026 मध्ये विचारण्यात प्रश्न आलेला आहे. बघा 16 सायकलची किंमत 29,200 रुपये आहे. तर एक काम करा ना, तर एका सायकलची किंमत काढून घ्या. तर 7 सायकलची किंमत किती आपण करून घ्या. बरोबर आहे. मग 29,200 गुणिले 7 भागिले 16. पहा कसोटी वापरा किंवा 16 भाग देऊन टाका. 16 1 16, 16 1 16. किती उरले रे? 29 मधून 16 गेले म्हणजे 13 उरले. बरोबर आहे. किती उरले? 13 उरले. झाले किती? 132. 16 85, 16 17, 16 8 128. भाग बसला बघा 8चा, म्हणजे किती उरले? 4 उरले. झाले किती रे? 40. 16 2 32. उरले किती रे? 8. इथला 0 बघा झाले 80. 16 85. मग एक काम करा आता, 1825 गुणिले 7. 7 5 35. हातचे किती आले रे? 3. 7 2 14. 14 आणि 3 17. हातचा किती आला रे? 1. 7 8 56. 56 आणि 1 57. 57ला 7. हातचे किती आले? 5. 7 1 7. 7 आणि 5 हातचे आलेले 5. 12. म्हणजे 12,775. 12,775. हो का? पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं.
पर्याय क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे. म्हणून सांगतो मी, आजचे कष्ट उद्याचा मान, आजचा संघर्ष उद्याचा सन्मान. संघर्ष करा. चला पुढील प्रश्न पहा. रामने 7,200 रुपयाने खरेदी केलेली सायकल 8,496 रुपयाला विकली तर शेकडा नफा काढा. आता शेकडा नफा म्हणलं, शेकडा नफा काढायचा आहे बघा. पहिला नफा काढून घ्या. पहिला काय काढा? नफा. विक्री किती आहे? 8,496 वजा आणि खरेदी आहे 7,200. बघा 8,496 नफा काढून घेऊ. 7,200 हे 6 हे 9 हे 2 1,296 रुपये नफा आला बघा. मग शेकडा नफा बरोबर काय रे? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत असते बघा. भागिले, मग तुमचा शेकडा नफा असू किंवा तुमचा शेकडा तोटा असू, हा नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो. मग तुम्हाला नफा किती आलेला आहे रे? 1,296 आला आहे गुणिले 100 आणि तुमची खरेदी किंमत किती आहे? 7,200. 1 2 1 आणि 2 खाली 72 उरले, वरी 1,296 उरले. कसोटी वापरा. 12 सक्कम 72, 12 1 12 इथं 0 आणि 12 8 12 8 96. आता खाली 6 उरले, वरी 108 उरले. मग एक काम करा, 6 1 6 किती उरले रे? 4 उरले. झाले किती? 48. 6 8 48. म्हणजे तुमचं उत्तर आलं 18%. उत्तर किती आलं तुमचं? 18%. पर्याय क्रमांक 2 हा प्रश्न यवतमाळ जिल्हा पोलीसला विचारण्यात आलेला होता. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला दिसता क्षणी 10 सेकंदात सोडवता आले पाहिजे. चला पुढील. एका दुकानदाराने जेवढ्या रुपयांना 3 पेन खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकले तर या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा किती? मग शेकडा इथं काय बोलले? 3 पेन खरेदी केलेत आणि 2 पेन विकलेत. मग इथं शेकडा नफा होतो का शेकडा तोटा होतो? पहा, खरेदी किंमत आहे 3, विक्री आहे 2, म्हणजे 3 वजा 2 बरोबर 1% काय झालं आहे? इथं ह्याला तोटा झालेला आहे. मग तोटा गुणिले 100, तोटा किती झाला? 1 गुणिले 100. खरेदी किंमत किती आहे? 3. जर 3 भाग दिला 3 33.1% येते बघा, किंवा 33. आता या ठिकाणी फक्त 33 दिलेलं आहे. 33%. समजलं? चला पुढील पहा. एक खुर्ची 850 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत किती? मग किती झाला रे? 100 वर तुम्हाला मी सांगितलं होतं 115. तुम्हाला मी सांगितलं होतं खरेदी किंमत म्हटलं ही संख्या खाली आलं पाहिजे. जर विक्री किंमत काढा म्हटलं 100 खाली आलं पाहिजे. बरोबर आहे? मग 805 वर किती? 805 वर किती? मग चला 805 गुणिले 100 भागिले 115. 5ची कसोटी वापरा. 5 न जर 115ला भाग दिला 23 येणार. मग 5 1 5 उरले 3 झाले 30. 5 6 30, 5 1 5 आणि 23 1 23, 23 7 161 होते बघा. मग काय उरलं रे इथं? 7 गुणिले 100 बरोबर किती उरलं? मग हे 700 रुपये त्याची खरेदी किंमत आली बघा. किती आली रे? 700 रुपये. पर्याय क्रमांक 2. म्हणजे असे काही प्रश्न आहेत. आता पुढं आपण बघू इथं आता किती म्हणजे PPT केलेले, किती प्रश्न घेतलेले आहेत. तर बाळांनो, प्रश्नाची काठीण्य पातळी 2026मध्ये तुम्ही भंडारा पेपर काढा किंवा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पेपर काढा. पेपरची काठीण्य पातळी फार वाढलेली आहे. तुम्ही त्या अनुषंगाने अभ्यास करायला पाहिजे. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास का करायचा? की अभ्यास कसा करावा?
5-5, 10-10 वर्षे पोलीस बनण्यासाठी लागत नाही. तुम्हाला मेन कंटेंट सापडला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला मेन कंटेंट सापडणार नाही, तुम्ही 10 नाही, तुम्ही 15 वर्षी तयारी करा, काहीच उपयोग नाही. काही मुलं गावा, त्याला जर योग्य मार्गदर्शन भेटलं, मी काय म्हणतो, त्याला जर योग्य मार्गदर्शन भेटलं तर तो मुलगा 6 महिन्यात पोस्ट काढतो. जर त्याला मेन कंटेंट नाही सापडला, मराठीचा अभ्यास काय करायचा, मॅथचा कसं करायचा, रिजनिंगचं कसं करायचा. आता जीके तुम्ही काय करता, जीके वाचला, थोडा मराठीचा भूगोल, थोडा इतिहास, थोडे समाज सुधारक. अरे प्रश्न पहा, अर्थशास्त्रावर प्रश्न आहेत, विज्ञानावर प्रश्न आहेत, राज्यघटनेवर प्रश्न आहे, समाज सुधारक आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. तुम्ही सायन्सला हातच लावत नाही. अर्थशास्त्रावर प्रश्न आहेत, करंट चालू घडामोडी आहे, यावरचे परराष्ट्र म्हणजे ब्रिक्स संघटना आलेले आहेत, सार्क संघटनेवर प्रश्न आलेले आहेत. बघा असा तुमचा जीकेचा पॅटर्न आहे. जीके आवडावे म्हणजे तुम्हाला छोटी चौकट तयार करता आली पाहिजे, काय करावं आणि काय करू नये, समजलं. तर पुढचा प्रश्न पाहतो आपण. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. बरं, त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संच छापील किंमत काढा म्हणते. काय काढायच्या आपल्याला, त्याची मूळ किंमत काढायच्या. म्हणजे किती सूट देतो, 100वर 11 म्हणजे इथं बघा 89%. किती टक्के. मग आपल्याला मूळ किंमत काढायची आहे आणि कितला मिळतो तो 22,250 रुपयाला तर आपल्याला इथं काढायचं. मग मला सांगा 22,250 गुणिले 100 भागिले 89. आता आपण भाग देऊ. 89 दोन्ही 178 येतं बघा. 222मधून जर 178 गेले, 222मधून 178 गेले, 4 उरले, 8 झाले, 4 उरले, 0 झाला. मग या ठिकाणी 5 म्हणजे 445. 445 तर 89/45 म्हणजे जर 445ला 89चा भाग दिला तर बरोबर फिट भाग 5चा बसतो. बघा कितीचा बसतो, 5. इथलं 1 0, 250. मग काय उरलं रे, 250 गुणिले 100 केलं, इथले 100 उरले, बरोबर इथलं 2 म्हणजे 25,000 रुपये. बघा त्याची छापील किंमत किती आहे, 25,000 रुपये. त्याच्यामुळं 1 ते 30पर्यंत तोंडपाठ पाडे पाहिजे. 1 ते 30 कमीत कमी तुम्ही 12पर्यंत कसोटे पाठ करा. म्हणजे तुम्हाला लहान रूप करण्यासाठी लहान रूप करता आलं पाहिजे. टाईम इज मनी. वेळ हा जीवनात फार महत्त्वाची गोष्ट आहे. चला पुढील पहा. एक वस्तू 680 रुपयास विकल्यास 15% तोटा होतो. तर 15% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल. हां, आता पहिले आपण ह्याची खरेदी किंमत काढून घेऊत. काय करूत आपण, खरेदी किंमत काढूत. 680 इथं काय काढूत, पहिली खरेदी किंमत काढूत. 680वर किती रे, खरेदी किंमत काढूत ना, 100 भागिले किती 85. जर 5 भाग दिला 17, 17 5 85 बरोबर आहे. इथं किती झाले रे, 5 2 10 20, 17 1 17, 17 चौक 68, इथलं 1 0 म्हणजे 40. म्हणजे असं गुणाकार करायचं बघा, 40 गुणिले 20 नाही करायचं. 4 2 8 किती झालं 8 आणि इथले 2 0 1 2. त्याची खरेदी किंमत 800 रुपये आहे. खरेदी किंमत किती आहे 800वर. मग ह्या 800 रुपयावर 15% नफा मिळवायचा ना. 100वर किती मिळायचा आहे 115.
मग तुम्हाला काय सांगितलं आहे, विक्री किंमत काढायला सांगितलं ना. मग तुम्हाला मी सांगितलं होतं विक्री किंमत म्हणलं तर 100 खाली आली पाहिजे. तर 800वर किती, मग 800 गुणिले 115 जर केलं आणि भागिले जर 100 केलं, 1 2 1 2, मग 115 गुणिले 8 जर केलं, 8 पंचे 40, हातचे किती आले रे 4, 8 1 8, 8 आणि 4 12, 8 आणि 4 12, हातचा आला 1, 8 1 8, 8 आणि 1 9. म्हणजे ती वस्तू 920 रुपयाला एक विभा आहे का. हा पर्याय क्रमांक 2 उत्तर पहा. झालं का बा. चला पुढील पहा. एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे आणि त्यावर 10% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत बघा 100 किती झाला रे 10% म्हणजे 90 झाला. मग तुम्हाला मी सांगितलं होतं, त्याने सांगितलं खरेदी किंमत, मग 540 रुपयावर किती, मग 540 गुणिले जर 100 केले भागिले 90, हा 0 हा 0, 9 1 9, 9 सकी 54, काय उरलं रे 6 गुणिले 100 बरोबर 600 रुपये. किती उरले, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 600 रुपये. पर्याय क्रमांक 2. तुम्ही 1 ते 30 पर्यंत तोंडपाठ टेबल पाठ करा, 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करा, कमीत कमी 1 ते 20 पर्यंत घन पाठ करा. कारण की तुम्हाला संख्या मालिका, परस्पर संबंध असो, बुद्धिमत्ता हा सब्जेक्टमध्ये तुम्हाला कामाला येतं पहा. कसोट्या. चला पुढील प्रश्न पहा. एक रेडिओ 1440 रुपयास विकल्याने बरं 10% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल. बरं, दहा 1440 110. चला तुम्हाला शॉर्ट सांगतो. 1440 गुणिले ह्या दोन्हीमधील फरक बघा, 110 मायनस हे 90, म्हणजे हा 10% तोटा आला आणि 10% नफा 110 आला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हां, आणि इथं खरेदी बघा जे तोटा होतो का, हे तोटा छेदात ठिकाणी लिहायचा. मग 1440 दोन्हीमधला फरक 20 भागिले 90, हा 0 हा 0. जर 9 भाग दिला 16 येणार बघा, 16 9 44 आणि 16 दोन्ही 32, म्हणजे 320 आलं बघा उत्तर. उत्तर किती आलं 320. बघा हे पर्याय क्रमांक 3 बघा. तर जर आपण आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो, किती रे ह्याच्या आपल्याला पहिले काय करायची, ही खरेदी किंमत काढून घ्यायची बरोबर. 100वर किती 90, 10% तोटा म्हणतोय. मग खरेदी किंमत मग 1440 रुपयावर किती, 1440 रुपयावर किती, मग 1440 गुणिले जर 100 केले भागिले 90, हा 0 हा 0, 9 जर भाग दिला 144ला 16 येणार बरोबर आली बघा 1600 रुपये. मग 1600 रुपयावर आणि किती रक्कम जास्त घेऊन 10% नफा होईल. 100वर किती 110, 100वर किती 110 इकावा, म्हणजे विक्री काढायच्या बरोबर आहे. 100 खाली म्हणजे 1600वर किती. मग जर 1600 गुणिले 110 केलं भागिले जर 100 केलं 1 2 1 2, म्हणजे 16 160. हां, एक काम करा
16 झिरो झिरो 16 एक 16 हातचाला 1 16 एक 16 आणि 1 17 म्हणजे 1760 रुपये. विक्री किती आली 1760 वर. मग त्यानं सांगितलं किती रक्कम जास्त घेऊन. मग ह्याची खरेदी मूळ खरेदी किती आहे आपली विक्री 1440. मग फरक काढा 1760 वजा 1440 1440 हा झिरो 2 2 7तून 4 गेले उरले 3 एक म्हणजे 320 रुपये आले बा. किती रक्कम जास्त घेऊन 320 रुपये रक्कम जास्त घेऊन. बघा हे सोपं वाटलं हे करा किंवा ते वाटलं ते करा. बघा कसं आहे की बघा कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धेमध्ये वाढ झालेली आहे का. जवळजवळ 5000 किती 700 जागा आहेत. क्लर्क काही तलाठी 1,500 आहेत. 13 लाख फॉर्म आले बाळांनो. किती आले 13 लाख. आपण म्हणतो आपली तयारी नसती आपलं काहीतरी 1-2 करायचं आणि हे सर्व फापट पाचार होऊन गेलेलं आहे. चला पुढील प्रश्न पहा. खरेदी किंमत 800 आणि विक्री किंमत 920 तर टक्केवारी काढा. मग आता मला सांगा आपल्याला काय काढायचं आहे नफा काढायचा आहे. नफा केव्हा होतो रे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल त्यावेळेस नफा होतो. मग विक्री किती आहे विक्री किंमत आहे 920 आणि खरेदी किंमत आहे 800. मग काढा 900 वजा 800 बरोबर 120 आलं बघा. नाही 920 आहे ना सॉरी 920 म्हणजे 120 120 म्हणजे नफा गुणिले 100 120 गुणिले 100 खरेदी किंमत किती आहे 800. हे लक्षात ठेवा खरेदी किंमत मग तोटा असो किंवा नफा असो सगळा नफा किंवा सगळा तोटा हा नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो बघा. मग 1 2 1 2 आता वरी 120 खाली उरले 8 म्हणजे 8नं जर 120ला भाग दिला 15 8 120 म्हणजे 15% येईन बा. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. समजलं का रे. चला पुढं 10% सवलतीनंतर किंमत 450 रुपये झाली तर मूळ किंमत किती. म्हणजे त्यानं काय सांगितलं आहे मूळ किंमत किती. सोडा प्रश्न जरा. मग तुम्हाला मी सांगितलं मूळ किंमत किंवा खरेदी किंमत. विक्री किंमत 100 खाली आला पाहिजे. 100 सवलत किती दिल्या 100 वर 10% म्हणजे 90 राहिले. मग 450 वर किती लिहा 450 गुणिले 100 भागिले 90. हा झिरो काटा हा झिरो 9 1 9 9 5 45 5 गुणिले 100 5 गुणिले 100 किती होणार रे 500 रुपये त्याची मूळ किंमत. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. समजलं. म्हणून म्हणतात बघा हरिवंशराय बच्चन म्हणतात लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वालों कभी हार नहीं होती. समजलं. हार नाही मानायची. आपल्या देशात झाले का हार का म्हणता. किती बी कठीण परिस्थिती असू द्या ध्येय मोठे ठेवा. परंतु तुम्हाला बाळांनो सांगतो योग्य दिशेने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मेन कंटेंट तुम्हाला सापडणं फार गरजेचं आहे. समजलं. चला पुढील प्रश्न पाहूत आपण. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास
रुपये तोटा झाला. बर, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? पुणे जिल्हा पोलीस 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. बाळांनो, हा आयोगाने पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मला वाटतं हा प्रश्न 2022 का 23 मध्ये हा प्रश्न विचारला आहे बघा आयोगानं. बर, आता आपण काय करू, त्याची एकूण खरेदी किंमत काढूत. काय काढूत? खरेदी किंमत 2340 प्लस 60 बरोबर होते बघा 2400 रुपये. प्रत्येक शर्टची किंमत मग 2400 भागिले 15 करा. बरोबर, 15 एक 15, 24मधून 15 गेले 9 उरले, झाले किती? 90. 15 सख्खी 90 आणि इथला 0 म्हणजे प्रत्येक शर्टची किंमत 160 रुपये आली बा. पर्याय क्रमांक 2, प्रत्येक शर्टची किंमत किती आली? 160 रुपये. समजला? चला पुढील प्रश्न पहा. एका पंख्याची विक्री किंमत 12,150 रुपये ठेवल्याने दुकानदार 35% नफा कमवतो. बर, तर पंख्याची मूळ किंमत सांगा म्हणते. काय सांगायचं आपल्याला? पंख्याची मूळ किंमत सांगायच्या. 100 रुपयावर 135 मूळ किंमत सांगायच्या. मग 12,150 रुपयावर किती? चला, 12,150 गुणिले 100 भागिले 135. चला, 15 9 135 आणि 15 8 120. 121 मधून 120 गेले, एक उरला बघा, झाले 15. 15 एक 15 नीतलं 0 बघा. कट कोणी? कसोट्याचा वापर. 9 खाली उरले 9, वर झाले 800, 10 उरले, 9 1 9, 9 9 81 नीतलं 0 झाले 90. मग राहिलं काय? मग आता 90 गुणिले 100 बरोबर किती 0 रे? 1 2 3 म्हणजे बाळांनो त्याची मूळ किंमत आली बघा 9,000 रुपये. पर्याय क्रमांक 2 हा चंद्रपूर जिल्हा पोलीस 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. एक काम करा, हा आपला लोगो आहे अभिनव. मी काय म्हणतो, झालं काय लिहून घ्या ना तुमचं? चला पुढे प्रश्न बघू. बर, तर हा आपला लोगो आहे. हा काय? हा लोगो आहे. तर बाळांनो, अभिनव ABHINAVCLASSES हे अभिनव क्लासेस हे आपलं ॲपचं नाव आहे. का आहे? हे आपलं ॲपचं नाव आहे. प्ले स्टोरला जा, अभिनव क्लासेस ॲप हे डाउनलोड करा. मी म्हणजे जवळजवळ 2024 आणि 2026 बघा, नुसता मी संख्याज्ञान 255 प्रश्न PYQ झालेला आहे. आणि माझ्या 22 नोव्हेंबर 2025 रोजी माझा प्रकाशन सोहळा झाला पुस्तकांचा. बघा, ते मी माझ्या अनुभवातून मुलांना कोणत्या अडचणी येतात, ज्या काही समस्या आलेल्या आहेत, त्याच्यावर मी जवळजवळ 6 वर्ष काम करून मॅथ आणि रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता हे 2 बुक तयार केलेले आहेत. आणि 15 मार्च 29 मार्च आणि 12 एप्रिल मग तुमचा जिल्हा पोलीस असो, तुमचा SRP असो, तुमचा चालक असो, किंवा कारागार पोलीस असो, किंवा लोहमार्ग पोलीस असो, बघा परभणी या ठिकाणी जवळजवळ 32 प्रश्न उतरले. किती उतरले? पर्याय सगट 32 प्रश्न उतरले. म्हणजे 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही एकच व्यवस्थित पुस्तक जर अभ्यास केला, मी सांगतो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार. परंतु असं झालेलं आहे, मुलांना काय करावं आणि काय करू नये हे मी प्रामाणिकपणे सांगतो. इंस्टाग्राम, यूट्यूब हे काय, फेसबुक जसं वाऱ्याच्या पाठीमागं लागल्यानं वारं सापडत नसतं,
तसं त्याला बघा, ही स्पर्धा परीक्षा आहे. तुम्हाला बाळांनो मूळ कंटेंट जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत सक्सेस होणार नाही. मला माहीत होतं नेमकं काय करायचं. मग हे अभिनव क्लासेसचे प्लेस्टोरवर जा, अभिनव क्लासेस हे आपलं ॲप डाउनलोड करा आणि मी प्रत्येक PYQ हे मी तुम्हाला फ्रीमध्ये सोडून देणार आहे. जर कोणाला पुस्तक घ्यायचं असेल, अर्णव प्रकाशन काय आहे, अर्णव पब्लिकेशन किंवा अर्णव प्रकाशन, एक मॅथचं बुक आहे आणि एक बुद्धिमत्तेचं आहे. आणि ज्ञानदेव केंद्रे सर असं लेखक आहे बघा, ज्ञानदेव केंद्रे सर. हे 2 बुक तुमच्याकडे राहू द्या आणि तुम्हाला कोणता बी अडचण येऊ द्या. हे 9834 आणि 199 या क्रमांकावर तुम्ही फोन करा. तुमचं मॅथ असो, तुमचे रिजनिंग असो, तुमचे मराठी असो, तुमचा GK असो, तुम्ही कोणता बी प्रश्न असू द्या, तुमचा तो घटक मी सोल्युशन करून देईल. तर या ठिकाणी आणि आता ह्याच्यावर जवळजवळ 182 प्रश्न तयार झाले 2024 आणि 2026. म्हणजे लोहमार्ग पोलीस असू, कारागर पोलीस असू, जिल्हा पोलीस असू, चालक पोलीस असू किंवा IRB असो किंवा SRP असो, मी सर्व प्रश्नपत्रिकांचं एकत्रीकरण करून मी घटक वाईज मॅथ आणि रिजनिंग मी प्रश्न तयार केलेले आहेत. मी असं एक आता फक्त तुम्हाला तोंड ओळख व्हावी. मी म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रथम जास्त 15, 20, 30 असे प्रश्न घेणार आहे. म्हणजे डिटेल मी प्रश्न सोडून देणार आहे. परंतु अभिनव क्लास हे ॲप तुम्ही प्लेस्टोर जा, डाउनलोड करा. परंतु एक काम करा, सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबला जाऊन. तर आज या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.